रुपेशजी धेरे आणि भूषणजी जोशी यांचा संघ. त्यामुळे पुढच्या दोन्ही टीमने रेडी राहायचे, लक्षात घ्या. लवकरात लवकर उपस्थित राहायचे. मध्ये चिंटू आणि विशाल पाटील. ओरांशी 11 2 मॅच 2 पॉइंट्स. VTS रिअल टर्म 2 मॅच 4 पॉइंट्स. सामन्याला साहिल पाटील बघा वॉर्मअप करत आहेत. सकाळचं सत्र वॉर्मअप करणं गरजेचं आहे. तुमची बॉडी थोडस फ्री करणं गरजेचं आहे. सामन्याला होती सुरुवात. रवी रावत पहिले षटक घेतात. पॉवर प्लेचे दिवस खेळले तर नेट सर्कलच्या बाहेर आहेत. स्ट्रायकरला विशाल पाटील ज्याने जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक यश मला वाटतं नाही येत संघामध्ये. ऑप्शनच्या बाहेर होता पण वाईटची गोल करतायत. वाईट बॉल अवंत धावेने खातं उघडलं होतं ते गौरांश शिलेवर या टीमचं. 4 ओव्हरची मॅच आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. 4 ओव्हरचं फास्ट क्रिकेट आहे. रवी रावत फटका चांगलाय विशाल पाटीलच्या बॅट मधनं आणि बॉलला पाठवून दिलंय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धावसंख्या 7 वाईड आणि त्यानंतर हा षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. काल पॉइंटच्या वरून षटकार आपण पाहिला होता यशच्या बॅटमधनं. यशने 7 षटकार मारले. धावांचा पाठलाग करत असताना अर्धशतक. धावांचा पाठलाग करत असताना अर्धशतक. बघा हरेश पाटील यांच्याकडे एक पारितोषिक सुद्धा आहे. स्वर्गीय मयूर तुळशीराम पाटील यांच्या स्मरणार्थ कोणता एक फलंदाज अर्धशतक पूर्ण करतो तर 2000 रुपये. आणि काल यशला ते पारितोषिक मिळालं. स्टँड अँड डिलेव्हर बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. विशाल पाटीलच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. तेरा धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. बरोबर 10 बाजूला
6 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली. रबी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. चेंडूची गती थोडीशी कमी झाली आहे. भावेश होते मला वाटतं. आय थिंक चांगली फेकी. संख्या 15. पॉवर प्ले मध्ये ज्यावेळी तुम्ही शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी करतात फलंदाज त्याचा पुरेपूर फायदा घेत असतात. WTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. वर्ल्ड टेनिस क्रिकेट एक चांगली वाहिनी. क्रिएटिव्हिटी क्वालिटी. चांगला बॉल पडल्याचा थोडासा बाहेर निघालाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. यष्टीरक्षक नितीन जोशी तुम्ही पाहतायत भरपूर वर्ष टेनिस क्रिकेट खेळलेत. अंडरआर्म क्रिकेट भरपूर होते खेळलेत. अंडरआर्म मध्ये सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा भरपूर राहिलेली. एक चांगले समालोचन सुद्धा ते करायचे. सुरुवातीचा काळ आपण पाहिला. नितीन जोशी नेहमीच प्रेमळ स्वभावाचे आहेत. मैत्रीचं नातं ते नेहमी जपत असतात आणि या गोष्टी खूप महत्वाच्या तुमच्या आयुष्यामध्ये. रबी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. डीप बंद क्षेत्ररक्षक आलेत मात्र बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. अक्षय सरांचा इशारा येतोय. चौकार. धावा झाल्यात 19. हरेश पाटील या स्वागत आहे आपलं. महागडं षटक. 19 धावा खर्च केलेत रवीने पॉवर प्ले मध्ये. काल निलेश गायकरने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. मात्र या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक विशाल पाटीलच्या नावावरती. तो आता सध्या मैदानाच्या आतमध्ये. दुसरी हॅट्रिक यशच्या नावावरती आणि दुसरं अर्धशतक सुद्धा आपण पाहिलं तर यशच्या नावावरती. म्हणजे 2 अर्धशतक 2 हॅट्रिक. एकही मेडल षटक अजूनही पाहायला मिळालं नाहीये. पिंट्या जोशी आमच्या सोबत आहेत. 19 धावा. अर्धशतकांचा राजा म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. मात्र पिंट्या जोशी शतकांचा राजा म्हटला तर उस्मान पटेल. काल त्यांनी 25 बॉल मध्ये शतक ठोकलं. आणि या स्पर्धेतील पहिला खेळाडू एकदा जोरदार टाळ्या होत्या. विशाल पाटील ज्याने 100 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जुनी डोंबिवली प्रीमियर लीग 2025 मध्ये आतापर्यंत 104 धावा त्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचूक माहिती पिंट्या जोशी आम्हाला देत असताना एक समालोचक सुद्धा आणि स्कोरिंग सुद्धा ते करतायत. आणि जुनी डोंबिवली गावावरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलंय. साईल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. रवी आहेत तिथे. हाईट थोडीशी कमी पडली आहे त्यामुळे फाईट देता आली नाहीये. चौकार. साईलच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. चिंटूच्या बॅटमधून आलेला चौकार. चिंटू ठाकूर चौकाराने खातो करते. काली चिंटूने चांगली बॅटिंग केलेली आहे. काल VTS रिअल टर्फने गोलंदाजीच्याच माध्यमातून 2 मॅचेस जिंकलेले आहेत. मात्र आज धावा थोड्याशा जास्त खर्च होत आहेत. का दिवस वेगळा आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. चिंटू ठाकूरची विकेट धोक्यात आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. रवी कोणती चूक करत नाहीये. चिंटूची खेळी समाप्त. 23 वरती पहिला धक्का. संतोष आलेत बॅटिंग करण्यासाठी. 23 वरती पहिला धक्का लागलाय. चिंटू थोडेसे नाराज आहेत कारण टायमिंग सुद्धा महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये फक्त तुमच्याकडे ताकद असून फायदा नाहीये. रोहित येत आहेत. पुढची लढत असेल स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन पाटील प्रतिष्ठान आणि माऊली 11. चला कॅप्टनने रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे संतोषच्या बॅट मधून. मात्र क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 25. लक्षात घ्या पडदा जो आहे तो चौकार आहे. कोणती लाईन नाहीये.
आणि पडद्याला जर डायरेक्ट लागला तर षटकार आहे, लक्षात असू द्या. कालही सूचना दिल्या होत्या त्या आजही देतोय. 25 धावा तुम्ही धावफल कधी बघू शकाल. एक गडी बाद 25, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. हा चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक रोहित झेल खाली आलेत. एक चांगला झेल टिपलाय साहिल पाटीलच्या खात्यामध्ये. दुसरी विकेट. संतोषची खेळी समाप्त. 25 वरती दुसरा धक्का आपण पाहतोय. जर गावदेवी गिरिजाबता क्रीडांगण जुने डोंबीचे क्रीडांगण पाहिलं, झाडही आपल्याला साईडला पाहायला मिळते, त्यामुळे बऱ्याचशा अडचणी आमच्या कॅमेरामॅनलाही येत असतात. ज्यावेळी तुम्हाला लाईट टेलिकास्ट कॅमेरामॅन चांगला देतो त्यावेळी काही गोष्टी ज्या चुका समोर येतात. त्यातली एक चूक म्हणजे आपण पाहिलं तर झाडं मैदानाच्या आतमध्ये येत. फलंदाजाचं नाव विशाल भूषण. ओके. हरेश पाटील काय एक्झिट, काय त्यांची स्थिती, काय काहीतरी विचार करतायत. संतोष जोशी यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हरेश पाटील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. फटका चांगला, मात्र गॅप मोठी आहे, क्षेत्रक्षक डीप मध्ये. अंकुश चांगली फिल्डिंग करतायत. काल अंकुशने बॅटिंग चांगली केली होती, आता ते फिल्डिंग सबस्टिट्यूट फिल्डिंग करतायत. 26 धावा झालेले आहेत. सुरुवात चांगली झाली होती, मात्र साहिलचं कौतुक करायला हवं. त्याने आपल्या बॉलिंग मध्ये आतापर्यंत 2 विकेट घेतलेत. मात्र बघायचं विशाल जो या स्पर्धेमध्ये 100 धावा त्याने आतापर्यंत कुठलेले आहेत. भावेश डीप मध्ये. दोन षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकात 19, या षटकात 8च धावा आल्या. 2 विकेट गेल्यात, म्हणजे धावा झाल्यात त्या 27. आणि आता मात्र निलेश गायकर येत आहेत 3ऱ्या ओव्हरमध्ये. चला पुढच्या दोन्ही टीम स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन पाटील प्रतिष्ठान आणि माऊली 11. एका बाजूला अमोल मस्के कॅप्टन आहेत, दुसऱ्या बाजूला आपण माऊली 11 संघ आपण पाहतोय. जयदेव जोशी एका बाजूला आहेत. माऊली 11 आपण संघ आपण पाहिला तर रुपेजी धेरे आणि भूषण जोशी यांच्या मालकीचा संघ पुढच्या मॅच मध्ये. निलेश गायकर आले, ज्यांनी जुनी डोंबिवली प्रीमियर लीग 3ऱ्या पर्वातली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. बीटीएस रिअल टर्फचा गोलंदाज. चला थोडस फास्ट घ्या, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. वेळ तुम्ही जास्त घेत आहे. धावा झाले 27. चांगला चेंडू होता. काली निलेश गायकरने खूप चांगली गोलंदाजी केली. काल आपण पाहिलं तर प्रणय पाटील, प्रयाग पाटील असे जे खेळाडू आहेत जुनी डोंबिवलीमध्ये, यंगस्टर आहेत, त्यांना जशी जशी पेटाजोशी संधी मिळेल त्या नक्कीच संधीचं सोनं करतील. कारण की कोणी डायरेक्ट मोठा प्लेअर बनत नाही. थोडस संघर्षही करावा लागतो. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, साई तिथे आहेत. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. कदाचित बॉलर सेंडला फेकी झाली असती तर भूषणची विकेट मिळाली असती. त्यांना विकेट विशालची हवी आहे. 29 धावा झाले आहेत. धावा तुम्ही धावफलक कधी बघू शकाल. नाही, साहिलकडे बॉल आहे, विशाललाही माहिती आहे, त्यामुळे त्यांनी प्रयत्न केलेला नाहीये.
ज्यावेळी चांगले खेळाडू असतात त्यांनाही माहिती असतं धाव मिळेल की नाही, विकेट जाऊ शकते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 30 वरती. आता स्ट्राईक एंड आपण पाहतोय भूषण डावखुल्याचे फलंदाज आहेत, त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करावं लागते. जरी सकाळचं सत्र असेल मात्र ऊन आपल्याला पाहायला मिळते बघा. जयवंत जोशीने काय अटॅक केला होता काल खंबालपाड्याच्या विरुद्ध. पहिल्या बॉल पासून पण सॉरी नो बॉल घोषित केलाय. येणारा चेंडू फ्री हिट असेल. लक्षात घ्या जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, खेळाडू नाही. धावा झाल्यात 31. नक्कीच योग्य डिसिजन आहे. हाईट जास्त आहे चेंडूची. निलेशचा फ्रीटचा बॉल, वाईट बॉल. एशियनच्या बाकी बघा नितीन जोशी यांचं मी कौतुक करेल. 40+ कल्याण डोंबिवली असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. मोठा गावची त्यांना विनंती असेल या दादा आपला हार्दिक स्वागत. आणि जबरदस्त व्यक्तिमत्व, ॲडव्होकेट सुद्धा आहेत, पेशाने वकील आहेत. फ्रीट कंटिन्यू असेल तर हा वाईट बॉल होता. धावसंख्या आपण पहिले पेंटिंग आम्हाला सांगतात 32. फ्रीटचा बॉल आहे, नाही फ्रीटचा बॉल आहे साईल. हा रनआउट करू शकता ना, रनआउट मिळेल फ्रीटला, मात्र झेलबाद फलंदाज बाद होणार नाही, लक्षात घ्या. 3-33. प्रकाश दादांना विनंती असेल या आपण आपलं हार्दिक स्वागत जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. फटका चांगला आहे, धावाही चांगल्याच मिळतील. 6 धावा इथे मिळाल्या आहेत. विशाल पाटील या जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त चमकलाय आतापर्यंत. त्याच्या बॅट मधून आलाय सिक्सर. एकोणचाळीस धावा झालेत. विशाल बघायचं या मॅच मध्ये आतापर्यंत 28 वरती नाबाद आहे. अर्धशतक ठोकलं तर स्वर्गीय मयूर तुळशीराम पाटील यांच्या स्मरणार्थ हरेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. प्रत्येक अर्धशतकासाठी फाईन लेगला क्षेत्ररक्षक कोणीही नव्हता. एकच धाव इथे मिळेल, एक धाव इथे मिळाली. 40 धावा झाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अमित पाटील बघा आमचे मित्र अमित पाटील यांचे आगमन झालेले. या अमित पाटील आपलं हार्दिक स्वागत. काल अमित पाटील सुद्धा अफलातून बॅटिंग केली. कारण जयवंत आणि अमित जेव्हा सुरुवात चांगली करतात ना शेवट गोडच होईल त्या गोष्टीचा. चला जास्त वेळ गेला या मॅचला. अक्षय सूचना करा जरा फिल्डिंग करणाऱ्या टीमला. चाळीस धावा झालेत, लक्षात घ्या. विशाल 29 वरती नाबाद आहे. विशालने एक अर्धशतक सुद्धा या स्पर्धेमध्ये ठोकलेलं आहे. प्रणय पाटील बघा काल जबरदस्त कामगिरी राहिली आहे प्रणय पाटील. आणि बघा जे पुढचे संघ आहेत ना आपल्या खेळाडूंना आधीच सूचना करा, मॅच थांबणार नाही. प्रकाश दादांना विनंती असेल या कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष मोठा गावचे आपण पाहतोय, पेशाने वकील सुद्धा आहेत. दादांचं हार्दिक स्वागत. जुनी डोंबिवली प्रीमियर लीग आणि जुनी डोंबिवलीची स्पर्धा असो प्रीमियर लीग असो दादांची आवर्जून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नितीन जोशी शॉर्ट प्लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 35 वरती पोहोचलाय विशाल आणि संघाची धावसंख्या ती 46. नितीन जोशी गोलंदाजी करण्यासाठी आले. पहिल्याच बॉल वरती त्यांच्या षटकार आलाय आणि नितीन जोशी यांनी जर हॅट्रिक घेतली तर अमित पाली यांच्याकडनं 1,500 रुपयाचं कॅश प्राइज. बघा आल्या आल्या एटीएम खुला केलेला आहे. चला अर्धशतकांचा पारितोषिक आज नाहीये, नंतर लावतील ज्यावेळी आमच्यापर्यंत माहिती येईल. विशाल पाटीलने जर 3 बॉल 3 षटकार मारले तर हरेश पाटील यांच्याकडनं 1000 आहेत. आता 2 आलेत
तिसरा आला तर विशाल तुम्हाला 1000 रुपये मिळतील. विशाल 41 वरती पोहोचलाय. संघाची 50 कंप्लीट. धावा झाल्यात 52. संपूर्ण परिवार घेऊन आलेत बघा अमित पाटील. क्या बात आहे. त्यांची कन्या सुद्धा आहेत, त्यांचे सुपुत्र सुद्धा आहेत. बॉल हवाय का? जुना बॉल द्या. जुना चॉईस नाहीये, लक्षात घ्या. आणि हा नियम सर्वांसाठी, तेही लक्षात घ्या. फक्त बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी नाही. आणि सर्व चेंडू चांगलेच आहेत. पिंटे जोशी, क्रिकेट जर तुम्ही खेळताय, कुठलाही बॉल दिला तर बॅट्समन मारणार आहे. फक्त काय बॅटिंग केली आहे. 41 वरती नाबाद आहे बघा. विशाल दुसरं अर्धशतक ठोकेल का? आणि येणाऱ्या बॉलवरती जर षटकार मारला तर हरेश पाटीलच्याकडनं 1000. बघा जेवण यांना पूर्णपणे भरोसा आहे विशालवरती. अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा झालेत त्या 52. गौरांश 11. नाही, अर्धशतकाचे बक्षीस आम्ही नंतर करणार आहोत. हरेश दुपारी आम्हाला माहिती देतील. पण विशालसाठी लावलेत 1000 रुपये. हॅट्रिक सलग 3 षटकार. नितीन जोशी, नाही नितीन जोशीला पण हॅट्रिकला अमित पाटीलने 1500 लावलेत ना. त्यामुळे दोन्ही खेळाडूंवरती बक्षीस आहे. दोन्ही खेळाडू जुनी डोंबिवलीचे आहेत. सर्वच खेळाडू जुनी डोंबिवलीचे आहेत. त्यामुळे ही मजा वेगळी असते प्रीमियर लीगची. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. नाही, नितीन जोशी भरपूर वर्षाचा अनुभव आहे. क्या बात आहे. शिवाजी जोशी सुद्धा येत आहेत बघा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 41 वरती नाबाद आहे. धावसंख्या 52 झालेली आहे. गौरांश 11. थोडासा ऑफ स्टंपच्या कदाचित बाहेर आहे. व्हाईट बॉल. 53 धावा झाल्यात. कारण नितीन दिवशी बऱ्याच वेळा गोलंदाजी करत नाही. मात्र आज VTS रिअल टर्फचा जर तुम्ही विचार केला तर यश नाहीये संघामध्ये. यश मात्रे. शॉर्ट अप लेनचा बॉल उंच गेलाय आणि जाईल बायडिश लॉंगांच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा झाल्या त्या 59 आणि विशाल पाटील पोहोचलाय 47. 47. चला अमोल टॉस साठी या. अमोल आणि जयदेव जोशी टॉस साठी या. लगेच तिकडे जोडत आहे का टॉस? ओके. 47 वरती नाबाद. आणि जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या द्या. फलंदाज विशाल पाटीलने जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये दुसरं अर्धशतक ठोकलंय. जबरदस्त बॅटिंग. 53 वरती तो नाबाद आहे. आणि संघाची धावसंख्या पिंटे जोशी आम्हाला सांगतायत 65. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अजून एक षटकार आला तर 1000 रुपये मिळू शकतो. आता संधी आली पुन्हा हरेश पाटील यांच्याकडनं. कालपासून बक्षिसांचा वर्षाव केलेला हरेश पाटील यांनी. शॉर्ट अप लेनचा बॉल आणि हरेशचे पैसे कोणी वाचवले? निलेश गायकरने. क्या बात आहे. नाही, विशालच्या नशिबात कॅश प्राइज नाहीये. मात्र 2 धावा मिळतील. फिल्डिंग चांगली मात्र. निलेश गायकरसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. फिल्डिंग चांगली केली शेवटच्या बॉलवरती. हरेश पाटील यांचे 1000 वाचले. 67 धावा केलेले आहेत गौरांश 11 ने. आणि 68 पाठलाग आता करायचे VTS रिअल टर्फला. मात्र 55 धावांची मॅरेथॉन. बघा यश थोडेसे उशिरा आलेत साहिल. आणि त्याचं नुकसान झालंय तुम्हाला. कारण की या ओव्हरमध्ये धावा आलेत पिंटे जोशी 27. प्रकाश म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आणि पेशाने वकील आहेत. चला अमोल. ओके. जयदेव अमित आहेत का? चला अमित या. क्या बात आहे. अमित आणि आपण पाहिलं तर प्रणय मला वाटतं बंधुराज आहेत.
चला टॉस करूया पुढच्या मॅचचा आपण. स्वर्गीय हनुमान शेट व स्वर्गीय मदन पाटील प्रतिष्ठान आणि माऊली 11. एका बाजूला अमित पाटील, दुसऱ्या बाजूला प्रणय पाटील. दोन बंधुराज एकमेकांच्या विरोधात आणि मॅच सुद्धा महत्वाची आहे. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे VTS रिअल टर्फला. निलेश गायकरने एक षटकार शेवटच्या बॉलवरती खरंच अडवला. तो 4 धावाही सेव्ह झालेले आहेत. शिवाजी जोशी काय सांगतायत? चला चला फिल्डिंग लावा. गौरांशी 11 फिल्डिंग लावून घ्या प्लीज. वेळ कमी आहे आपल्याकडे, बाकी काही नाही. पिंटू जोशी आपण पाहिलं तर 68 धावांचं लक्ष. काय वाटते तुला, धावा चेस होतील की थोडंसं कठीण वाटतं कारण की सकाळचं सत्र आहे? काय सांगशील? ज्या प्रकारे विशाल पाटील यांनी फलंदाजी केले तर पूर्णपणे 4 मुंड्या चित केलं मी तरी म्हणेन VTS संघाला. पण VTS संघाकडे देखील तेवढेच चांगले फलंदाज आहे. चिन्मय पाटील आहे, साई आहे जे ऑर्गनायझर आहे. त्यामुळे कधी मॅचला कलाटणी भेटू शकते. कारण पॉवर प्लेच्या षटकात जर तुम्ही जास्तीत जास्त धावा केल्या तर मी तरी म्हणेन की आज सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकू शकतो. या स्पर्धेत तब्बल 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या आहेत त्या विशाल पाटील यांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यात 52 धाव्यांची इनिंग केली, त्यानंतर 34 धावा आणि या सामन्यामध्ये तब्बल 55 धावा नाबाद होत असताना चांगली पार्टनरशिप पण केली आहे भूषण यांच्या बरोबर आणि चांगली धावसंख्या उभारली. तब्बल 67 धावा धाव फलकावर लावल्या. 24 चेंडूमध्ये आता 68 धावांचं भलं मोठं टार्गेट आता VTS रिअल टर्फ या संघाविरुद्ध आहे. चिन्मय पाटील तुम्ही पाहू शकता साहिल पाटील यांना ओपनिंगसाठी सज्ज आहेत. या स्पर्धेचे आयोजक साया हे देखील सज्ज झालेले आहेत. नाही नक्की साई सुद्धा चांगले बॅटर आहेत. फक्त जरा दुपारच्या सध्या ज्यावेळी मयूर पाटीलने मेजवानी घेतली काल त्याचा फायदा झाला. एक मॅच त्यांनी जिंकली, 2 मॅच ते पराभूत झाले. बघा मयूर पाटील आलेत. जयदेव टॉस जिंकलाय. बघा निर्णय आम्हाला कळवा. बॉलिंग पुढच्या मॅचचा टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो माऊली 11ने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बॅटिंग करायला लागेल पुढच्या मॅचमध्ये. स्वर्गीय हनुमान व स्वर्गीय मदन पाटील प्रतिष्ठान. अक्षय पाटील संघ मालक आहेत आणि भावेशजी पाटील. दुसऱ्या बाजूला माऊली 11 संघ आपण पाहतोय. रुपेशजी धेरे आणि भूषणजी जोशी यांच्या मालकीचा संघ आहे. मला वाटतं जयवंत जोशी कोणत्या संघामध्ये? स्वर्गीय हनुमान शेठ मध्ये मला वाटतं. त्या टीम जवळच दिसत आहेत. टी शर्ट द्या त्यांना. बघा मयूर कालपासून टी शर्ट घेऊन फिरतायत. प्लेयरच भेटत नाही ना त्यांचे. या इकडे मयूर महेश दादा इकडे द्या. पहिल्या डावात आपण 67 धावा पाहिल्यात. गौरांशी 11 एक मॅच जिंकलेत, एक मॅच पराभूत झाले. त्यामुळे चिंटूने काहीतरी चर्चा केली की ही मॅच आपल्याला जिंकायची आहे जेणेकरून आपले 4 पॉइंट्स होतील. आणि जर VTS रिअल टर्फ ही मॅच जिंकले तर नितीन जोशी टीम अँड कंपनी आपण पाहिलं 6 पॉइंट्स वरती पोहोचतील. मग त्यासाठी 68 धावा चेस करावे लागतील. यश थोडेसे उशीर आले मात्र बघायचे. काल 70 धावा सुद्धा चेस केल्यात या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. माऊली 11 जो संघ पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. जयदेवच्या संघाने 70 धावा चेस केलेल्या आहेत. चला मॅच सुरू करा प्लीज. वेळच्या बाबतीत सहकार्य करा. तुम्ही वेळ जास्त घेतायत. रामानंद येत आहेत पहिलं षटक घेऊन. चला रामानंद मॅच सुरू करा लगेच. साईल स्ट्राईक एंड आहेत आणि साई नो स्ट्राईक एंडला आमचे लाडके आयोजक. या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी बायसिकल तुम्ही बघू शकाल.
चला सामना सुरू करतोय. पहिला बॉल बेसबॉल हिट तुम्हाला पाहायला मिळालाय. लॉंग ऑफच्या वरून भावेश पाटील साहेबांचं स्वागत करत असताना येतोय सिक्सर. स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन पाटील प्रतिष्ठानचे संघ मालक भावेश पाटील, अक्षय पाटील, भावेश पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत षटकारने करत असताना फलंदाज साईलला तुम्ही पाहता. मी मगाशी उल्लेख केला जयदेव जोशी यांचा संघ माऊली 11 ज्यांनी 70 धावा चेस केल्या, त्यामुळे 68 महाग नाहीयेत. जर चेंडू जर तुम्ही पाहिले तर षटकार येत आहेत या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत आपण भरपूर षटकार पाहिलेत. रामानंदचा पुढचा बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली पॉइंटच्या दिशेने. मात्र आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, त्याचं कारण ग्रास तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील. धावसंख्या आपण पाहतोय 8 वरती आपल्याला पाहायला मिळते. 68 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 60 करायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतक विशालने जरी ठोकलं असेल म्हणजे तुम्हाला हे विसरून चालणार नाही की अपोजिट टीम मध्ये चिन्मय, रवी सारखे खेळाडू आहेत, साई आहेत. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे चिंटू तिथे. चिंटूने या स्पर्धेमध्ये फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग तिन्ही गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. फक्त तुम्ही फिल्डिंग करताना जास्त वेळ घेऊ नका, कारण पहिल्या इनिंगला जरा पिंट्या दिवशी आम्हाला सांगायचं की थोडासा जास्त वेळ गेलाय. 20 मिनिटाच्या जागी 25 मिनिटं गेली, 30 अर्धा तास गेला. त्यामुळे असं नका करू प्लीज. वेळ सारखे खेळा. भावेश पाटील या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जे संघ मालक आहेत ऑप्शनच्या बाहेर होता. अक्षय सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. पंच कोणाला नेमावा ज्याने क्रिकेट खेळलाय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे. आणि अक्षय सातत्याने क्रिकेट खेळत असतात. बऱ्याच वेळा जॉबमुळे ते काही स्पर्धा खेळत नाही. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुने नोबीचे जे ग्रामीणच्या मॅचेस असतात का तुमच्या करिअरमध्ये जॉब सुद्धा महत्वाचं आहे. रामानंद चांगला बॉल होता, चांगला बॉल होता. राजू सावंत बघा जबरदस्त फिल्डिंग. हीच तर खासियत आहे ना 40+ खेळाडू. जरी बऱ्याच खेळाडूंना असंही वाटतं 40+ झाले 40+ मध्ये, मात्र 40+ ची तुम्ही फिल्डिंग बघा. खास करून फिल्डिंगचं स्टँडर्ड तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं. एक सिंगलने धावसंख्या आपण पाहिली तर डबल 1 11 68 धावा चेस करायचे आहेत. 11 झालेत. शफल झाले. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 15 धावा धापल कधी लागल्यात. रामानंदचं षटक थोडंसं महागडे ठरते गौरांश 11ला, कारण गौरांश 11च्या विरोधातच पिंट्या जोशी 70 धावा चेस झालेल्या आहेत आणि त्या माऊली 11ने केल्या होत्या. आणि तोच गौरांश 11 म्हणजे गोलंदाजी थोडी फारशी चांगली झाली नाहीये त्यांची. गोलंदाज खराब आहेत असं म्हणणार नाहीये, मात्र बॉलिंग चांगली झाली नाहीये. 15 धावा धापल होते. आपण पाहतोय पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना साहिल पाटील, चिन्मय या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत जुनू डोंबिवलीमध्ये. आणि फ्लेक्सिबल क्रिकेटर, फिटनेस त्यांचा बघू शकता तुम्ही. आणि क्रिकेटमध्ये काय पाहिजे तर फिटनेस. अजय पिंट्या जोशी यांचा फिटनेस तुम्ही बघू शकता. इथे मात्र काय घडलंय, मिडल स्टंप उडवलाय पिंट्या जोशी. जो साहिल चांगली बॅटिंग करत होता त्याची विकेट हवी होती गौरांश 11ला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा जरूर आल्या, मात्र महत्वाची विकेट. नितीन जोशी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःवरती नाराज आहे साहिल. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. माऊली 11ने टॉस जिंकलेला आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तिसऱ्या मॅच मध्ये VTS रिअल टर्फ जो आता संघ खेळतोय आणि त्यांच्या विरुद्ध बघा अगस्त्य वॉरियर्स. मयूर आपल्या खेळाडूंना सूचना करा थोड्या. बरेचसे खेळाडू येत नाही, मात्र असं करायला नकोय खरं तर. कारण ज्यावेळी तुम्ही प्रीमियर लीग स्पर्धा खेळता कॅप्टनचं काम नाहीये तुम्हाला बोलवणं. तुमचंही कर्तव्य आहे की तुम्ही मैदानात जाणं, वेळेवर सामने खेळणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. पायचीत नाहीये लक्षात घ्या या स्पर्धेमध्ये.
18 चेंडू 53 धावांची अजूनही गरज आहे. आता जे काय करायचे ते साई आणि आता नितीन जोशी. काल रवी रावत यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे, त्यामुळे डावखुऱ्या त्यालाही ऍडव्हान्टेज आहे जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. 18 बॉल 53 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. येणारे 18 चेंडू 53 धावा. चिंटू आलेत गोलंदाजी करण्यासाठी. चिंटू ठाकूर, चिंटू ठाकूरच्या पहिल्याच बॉल होती सिंगल मिळालेली आहे. धावा झाल्या 16. बीटीएस रिअल टर्फला 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 मॅच त्यांनी जिंकलेल्या आहेत ऑलरेडी आणि तिसरी मॅच ते खेळत आहेत. लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत. पॉइंट्स टेबल मध्ये तुम्हाला 1 आणि 2 वरती राहायचे तर फायनल मॅच खेळायला मिळेल. स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन पाटील संघाचेही 4 पॉइंट्स आहेत. 3 मॅचेस तेही खेळलेत. माऊली 2 पॉइंट्स. अगस्त्य वॉरियर्स 2 पॉइंट. गौरांशी 11 2 पॉइंट. मातोश्री 11 2 पॉइंट्स. म्हणजे 4 संघ 2 पॉइंट्स वर. इथून गौरांशी लेवनी मॅच जिंकली तर त्यांचेही 4 पॉइंट्स होतील. चांगला बॉल चिंटू चांगली गोलंदाजी करतायत. त्याचमुळे चिंटूवरती सुद्धा 40,000 बोली लागली होती पिंपळे जोशी ज्यावेळी आपण ऑक्शन 16 केला. जुनी डोंबिवली प्रीमियर लीग ऑक्शन 16 भरपूर चर्चेत राहिला. लाईव्ह टेलिकास्ट सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. लॉंगॉनला विशाल पाटील आहे ज्यांनी या जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत 2 अर्धशतक ठोकलेले आहेत. 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये इतकं सोपं नाहीये. 100 पेक्षा जास्त धावा त्यांनी या स्पर्धेत कुठलेले आहेत. धावा झालेले 17. चिंटूला तुम्ही पाहतायत. एकशे 41 धावा विशालने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कुठलेले आहेत. बॅकफुटला गेले, जागा बनवली. वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार. साई चांगली बॅटिंग करतायत. धावा झाल्या 21. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. 68 अशक्य काहीच नाहीये क्रिकेटमध्ये. ज्यावेळी 434 ऑस्ट्रेलियाने केल्या होत्या 3.5 तासामध्ये दक्षिण आफ्रिकेने 438 केल्या. त्यानंतर T20 मध्ये आपण पाहिलं 245 न्यूझीलंडने केल्या होत्या. त्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने केलेला आहे. फटका चांगला आहे. बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. साईच्या बॅट मधून आलाय सिक्सर. मी मगाशी उल्लेख केला साई कधी मॅचला कलाटणी देतील. 27 धावा झाल्यात कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 4 फ्रेंच गोलंदाज तुम्हाला वापरायचे. हा ऍडव्हान्टेज असतो बॅटिंग करणाऱ्या टीम कडे. अकुटप्प्याचा बॉल होता. गॅप भरपूर मोठी आहे. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळालेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 29. पहिल्या षटकात 15. या षटकात 14. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायचे आहेत 39. येणारे 12 बॉल 39. व्हीटीएस टर्फने पहिल्या शेवटच्या ओव्हरमध्ये 27 धावा खर्च केल्या. त्याच धावा उरल्या आहेत. कदाचित यश संघामध्ये असते तर चित्र वेगळं असलं असतं. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही. तर बघा राजू सावंत आणि समोर नितीन जोशी. बघा 40+ लेजंड वर्सेस लेजंड. 12 बॉल मध्ये 39. बारा चेंडू मध्ये 39 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. व्हीटीएस रिअल टर्फ तुषार पाटील यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला निखिल पाटील यांच्या मालकीचा संघ आहे गौरांशी 11. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मॅचचा एक रिदम असतो त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. 12 बॉल 39. राजू सावंत आणि एका बाजूला नितीन जोशी दोन्ही 40+ चे खेळाडू आहेत. हाई चेंडू खालीच होता. राजू सावंत भरपूर वर्षाचा अनुभव आहे. भरपूर क्रिकेट खेळलेले चांगले क्युरेटर आहेत. ही खेळपट्टी सुद्धा त्यांनीच बनवली आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे एक्झॅक्ट काय करायचंय, बॉल कुठे टाकायचंय. या गोष्टी बॉलर्सला माहित असणं गरजेचं आहे. 11 बॉल 38 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मगाशी उल्लेख केला जे काय करायचं ते साईला. सचिन पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत.
11 बॉल 38 या मॅच मध्ये करायचे आहेत. षटकारांची भाषा बोलावी लागेल आता. पायचीत नाहीये राजू दादा, त्यामुळे अपील करू नका. लेग बाईचा इशारा आलाय. काल रील सुद्धा आली होती राजू सावंत यांची, जो झेल पकडलं होतं त्यांनी. 10 बॉल 37. हो, आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय VTS रिअल टर्फ साठी. 10 बॉल मध्ये 37 जर करायचे असतील तर षटकार येणं गरजेचं आहे, चौकार येणं गरजेचं आहे पिंट्या जोशी. कारण अशा 37 धावा बनणार नाही. उलटा बॉल होता. कमल्या तिथे आहेत. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल दिलेत राजू सावंत. काय गोलंदाजी केली, म्हणजेच काय जरी 36 करायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नऊ चेंडू 36 धावा, म्हणजेच काय साईला आता 6 षटकार मारायचे येणाऱ्या 9 बॉल मध्ये. तर बघायचं मारतील का. बॉलिंग चांगली आहे. कमल्या काय करतायत, हरकत नाहीये. मिड विकेटला झेल ड्रॉप झालाय. कमल्याकडे सराव करायला वेळ कमी असतो ना माहिती थोडा. 8 बॉल 35. आता मात्र थोडासा पराभवाच्या छायेखाली दिसतोय VTS रिअल टर्फ, म्हणजे तुषार पाटील यांच्या मालकीचा संघ. करी बॉलिंग खराब झाली पहिल्या डावात आणि आता बॅटिंग फारशी चांगली नाहीये. जी सुरुवात साहिलने दिली होती, साहिल जर मैदानात थांबले असते कदाचित त्या पिंट्या जोशी चित्र वेगळे असलं असतं या मॅच मध्ये. राजू सावंतने 4 बॉल मध्ये 4 सिंगल दिलेत. बघा 40+ चे खेळाडू आहेत, आता काय गोलंदाजी केली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 5व्याही बॉलवरती लेग बाईची सिंगल मला वाटतं आली. काय गोलंदाजी केली राजू सावंत यांनी. 7 चेंडू 34. हल्लीचे यंगस्टर 20, 25, 26, 30 धावा देतात. मात्र बघा 40+ चे खेळाडू 5 बॉल मध्ये 5च. त्यातले 2 लेग बाईज आहेत महेश दादा, म्हणजे बॅटने 3च धावा दिलेत. ही खासियत आहे 40+ ची. शेवटचा बॉल फुलटॉस होता. फिल्डिंग चांगली आहे भूषणची आणि 6 धावा दिलेत. एकदा जोरदार टाळ्या होत्या राजू सावंत यांच्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी. बघा विशाल पाटील सुद्धा स्वतः कौतुक करतायत. शेवटच्या षटकामध्ये डबल 3 33 हवेत. सचिन पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचे. जशी मॅच संपेल माऊली 11 तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा, लक्षात घ्या. चला, खेळाडू आले नसेल तर लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही बघताय, लवकर या. स्वर्गीय हनुमान व स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन पाटील प्रतिष्ठान संघ तुमची बॅटिंग आहे, लक्षात घ्या पुढच्या मॅच मध्ये. त्याचवेळी त्या टीमचे खेळाडू बघा सामना पाहतायत. पुढच्या मॅच मध्ये एक्झॅक्ट आपल्याला काय करायचे. धावा बऱ्याच वेळा चेस होत नाहीयेत. यज्ञेश ठाकूर असतील, भावेश असतील. काल थोडीशी भावेशची ताकद कमी पडली, त्यामुळे तो लॉंग ऑफला असं मला स्वतःला वाटलं की हा षटकार जाईल. मात्र टायमिंग सुद्धा महत्वाचं क्रिकेटमध्ये. मात्र थोडीशी ताकद अपुरी असेल, त्यामुळे तो षटकार काल गेला नाही आणि त्यानंतर भावेश झेलबाद झाले होते. चला, विशाल फास्ट खेळायचे. 6 बॉल 33 ची गरज. हाही चांगला बॉल आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे इथून 5 षटकार जरी पिंट्या जोशी आले तरी VTS रिअल टर्फला मॅच जिंकता येणार नाहीये. कारण चेसिंग कंपल्सरी आहे. लेग बायची 1 धाव मिळाली आहे. विशाल जरी 2 अर्धशतक ठोकलेत, 141 धावा तरी या स्पर्धेमध्ये कुठलेले आहेत. खाडी चषक मध्ये आम्ही 240 धावा पाहिल्या होत्या जीत भोईरच्या एकाच स्पर्धेमध्ये. टायगर प्रीमियर लीग मध्ये शंतनू पाटीलच्या 200 धावा आम्ही पाहिल्या होत्या. तसंच काही कारनामा विशाल करतील का, कारण की अजून मॅचेस येणार आहेत त्यांच्या बाकी आहेत. या मॅच नंतर आमच्याकडे एक स्कोरर या. अखू टप्प्याचा बॉल होता. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. रामानंद तिथे आहेत. मॅच पूर्णपणे एकतर्फी आपल्याला पिंट्या जोशी आता पाहायला मिळते. विशाल चांगली गोलंदाजी करतायत. जे विशालने केले पहिल्या डावामध्ये, शेवटच्या बॉलवरती सिंगल घेत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवत गेले आणि त्याचा फायदाही झाला.
चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रयाग महेश पाटील तिथे बघा, चांगली फिल्डिंग काल गोलंदाजी केली होती. 6 बॉल 12ची गरज असताना आपण पाहिलं तर सुरुवात जबरदस्त झाली होती. चांगली गोलंदाजी विशाल पाटील बघा, अष्टपैलूची भूमिका ते बजावत आहेत. कॅप्टन सुद्धा आहेत. गौरांश 11 3 मॅच मध्ये दुसरा विजय त्यांचा आता संपादन होईल असं निश्चित जवळजवळ झालंय. म्हणजे 4 पॉईंटच्या दिशेने तेही वाटचाल करत आहेत. तिसरा संघ असेल जो 4 पॉईंट वरती पोहोचलाय. एक बॉल बाकी आहे. ओके, शेवटचा चेंडू बाकी आहे. कदाचित साई विचार करतायत की विकेट द्यायची नाहीये विशालला. हा, हेच तर आपण पाहतोय ना, गोष्टी महत्वाच्या असतात प्रीमियर लीग मध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात गौरांश 11ने विजयाने केली आहे. त्यामुळे आता VTS रिअल टर्फ 4 पॉइंट्स, स्वर्गीय हनुमान शेठ, स्वर्गीय मदन पाटील प्रतिष्ठान 4 पॉइंट्स आणि आता गौरांश 11 सुद्धा 4 पॉइंट्स. चेंडू आलेला नाहीये, लवकर चेंडूची मागणी करून द्या. मावली 11 संघ नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फिल्डिंग करण्याचा निर्णय तो राहू दे. रुपेश डेरे आणि भूषण जोशी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मावली 11 आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकतात स्वर्गीय हनुमान शेठ पाटील आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय मदन शेठ पाटील प्रतिष्ठान या संघाचे संघ मालक तुम्ही पाहू शकतात भावेश पाटील आणि त्याचप्रमाणे अक्षय पाटील हे आमच्या VIP डाईस मध्ये स्थानापन्न झालेले आहेत. सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल. बॉलची मागणी करण्यात आल्याने नवीन चेंडू